हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव आहे आदिती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही वाट बघतच असाल, पण माझं व्हिडिओ थोडं लेट होतात. आता माझी अंघोळ ते नवरले. हां, तुम्ही म्हणत असाल काळा, कारण की लाईटचा उजेड आहे तो एकदम छोटा येतो आहे, त्यामुळे तुम्ही म्हणत असाल ब्लॅक ब्लॅक, पण ते काळं नाही आहे. लाईटचं उजेड नसल्यामुळे हे असं काय येतं आहे वेगळं काहीतरी. ओके, जाऊ दे. पण आज अधिक मास आहे, त्यामुळे मी आज मस्तपैकी आईची ओटी भरणार आहे आणि कार्यक्रम मी करणार आहे. तुम्ही स्टे ट्यून्ड बघतच राहाल. आणि आता मस्तपैकी देवपूजा केली आहे, ती तुम्हाला पुढे दाखवतच असेल. आणि आजचा व्हिडिओ मस्त आहे, इंटरेस्टिंग असणार आहे, तो तुम्ही बघत राहा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुढे त्यानंतर मी इथे देवपूजा केली होती, तेच व्हिडिओमध्ये दाखवत होते तुम्हाला. आणि मस्तपैकी इथे माझे स्वामी आणि इथे देवपूजा केली होती आणि ते दाखवत होते. त्यानंतर देवपूजा करून लगेच मी इथे आईची ओटी असं म्हणजे स्केच पेनाने लिहायचं होतं. एक पेपर घेऊन मी पटपट हे असं अधिक मास आईची ओटी हे पटकन लिहत होते. ते तुम्ही बघत राहा मी आज कसं करते ते. अधिक मासचा कार्यक्रम म्हणजे आईचा मम्मीचा करायचा आहे, त्यामुळे मी जेवण असं पटकन करायला घेतलं आहे. कारण की इथे म्हणजे नंतर वेळ नको व्हायला, म्हणून मला 7च्या आत हा कार्यक्रम 7 वाजेपर्यंत उरकून घ्यायचा होता. त्यामुळे मी असं पटकन हे जेवण आहे ते घेत आहे उरकून. आणि इकडे मी कढी केली आहे, कढीला छानपैकी उकळी आलेली आहे. आणि शेवयाची खीर असा काही मेन्यू आहे आमच्या घरामध्ये आज. आणि मी जवळपास 6:30-6:30च्या आसपास जेवणाला सुरुवात केली होती. ते ड्रायफ्रूट कट करून ठेवल्यात, खीर केलं की तुम्हाला दाखवेनच. आणि असं काय माझा आता इथे आहे खिचडी भात मस्तपैकी, म्हणजे वाटाणे भात घरात सगळ्यांना आवडतो, तोच काही मेन्यू आहे आज अधिक मास स्पेशल. आणि इथं आपली खीर पण अशी मस्तपैकी तयार झाली आहे, छान झाली आहे. दुधाची केली आहे मस्तपैकी, छान वास तरी छान येतो. तुपाची पण केली आहे, तूप कधी घालून केली, मस्त झाली आहे खीर. रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जेवण ते नटपून मी इथे डेकोरेशन ते करायला घेतलं होतं पटपट, कारण की मम्मी यायचा टायमिंग झाला होता, त्यामुळे मी पटपट जेवण करायला घेतलं होते. मम्मी माझी कामावर गेली होती, त्यानंतर तिला दाखवायचं होतं, त्यामुळे मी पटपट डेकोरेशन घेतलं. पुढे बघत राहा.
मी असं काही डेकोरेशन केले आणि आता मम्मी येत आहे. मम्मीचे रिॲक्शन तरी ओव्हर टाईमला थांबणार होतं. बाई कशाला कसं वाटलं? कसं आहे? कसं आहे? कसं आहे? मस्त आहे ना? साधी कुठली मी आणले विकत. पप्पा दिली हा कसं आहे? कसं आहे सांग की. नाही तुझं डेकोरेशन कसं आहे? छान. आणि काकोईला गिफ्ट काय देणार तू? काय देणार? आणि मी अशा प्रकारे आईची ओटी असं डेकोरेशन रांगोळी ते करून मस्तपैकी असं डेकोरेशन केलेलं आहे. कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतंय ते. ते पडत होतं ते इग्नोर करा. मस्तपैकी असं डेकोरेशन केलेलं आहे. अरे इथं तांब्या आणायचा राहिला. मम्मी ब्लाऊज पीस काढा. त्यानंतर मी इथे लगेच मम्मीची ओटी बनायला घेते. ते आम्ही असंच बसला असं काय करायचं. आरती बी नाही हे बी नाही काय नाही नुसतं बसल्या. आज गोटे भरल्या नाही आला आला पुसू कशा फोनवरती हा ओढून पुस साडी घेवरती. अधिक मास होता तो पार पडला आहे आणि अशा तऱ्हेने झाला आहे. एवढं मला कुंकू किती लागला आहे आणि माझं काय ते कन्यापूजन पण केलं आहे आणि मम्मी आमची इथं आहे. आणि मम्मी तुला कार्यक्रम कसा वाटला? छान वाटला. आणि तुला सगळं आवडलं डेकोरेशन केलं तर छान वाटला. आणि तुला डेकोरेशन ते आवडलं? डेकोरेशन ते छान वाटले. सगळं आवडलं? हा तू गाऊन मध्ये का बसलीस? आता कंटाळा आला ना साडी दिसून. बरं बरं व्हिडिओचा एंड इथंच करतो. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बाय.